कालची जी काही पत्रकार परिषद भारतीय निवडणूक आयोगाने घेतली, हां. ती निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती, की एखाद्या राजकीय पक्षाच्या एखाद्या व्यक्तीची पत्रकार परिषद होती, असा संभ्रम निर्माण व्हावा अशा प्रकारचं सगळे स्टेटमेंट हे मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेले होते. हं. आणि ज्या प्रश्नांची उत्तरं मुळात राहुलजी गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या ऐवजी वेगळेच काहीतरी मुद्दे त्या ठिकाणी मांडले गेले, जे अतिशय हास्यास्पद होते. आपण म्हणताय शपथपत्र का दिली जात नाहीत? शपथपत्र देण्याच्या बद्दल नाकारलं गेलेलं नाहीये हं. किंवा कुठेही आम्ही शपथपत्र देणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य कुठेही मला असं वाटतं, की विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी केलेलं नाहीये. हं. महत्वाची गोष्ट म्हणजे यूपीच्या निवडणुकीच्या नंतर समाजवादी पक्षाने 18,000 शपथपत्र ही निवडणूक आयोगाकडे दिली. हं. त्या शपथपत्रांच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने त्यांनी केलेल्या तक्रारींच्या संदर्भात पुढे चौकशी का केली नाही? या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग आज का देत नाहीये? हं. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये निवडणूक आयोगाला प्रश्न कोणीतरी माणूस उठतोय आणि विचारतोय असं नाही, तर या देशाचे विरोधी पक्षनेते सप्रमाण त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्याच अधिकृत संकेतस्थळावरील माहिती समोर ठेवून ते प्रश्न विचारले जातायत आणि तरीही निवडणूक आयोग त्या महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या ऐवजी वेगळीच काहीतरी उत्तरं शोधतोय. वेगळीच काहीतरी प्रश्न उलट विचारले जातायत. आता सीसीटीव्ही फुटेजचा अतिशय महत्त्वाचा हं. मुद्दा आहे. कपिलजींनी सुद्धा त्याला मला असं वाटतं की त्या मुद्द्यावर ते हो, हो. बोललेत. हं. सीसीटीव्ही फुटेज देण्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वक्तव्य करते ते खरोखर हास्यास्पद आहे. काय तर आया-बहिणींची आणि आपल्या सुनांची, लेकी-बाळींची सीसीटीव्ही फुटेज देऊन त्यांचं काय प्रायव्हसीचा भंग करायचा का? मला एक सांगा, की मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जेव्हा महिला किंवा पुरुष जात असतील, त्या ठिकाणी सीसीटीव्ही का लावले गेलेत? ते लावण्यामागे उद्देश हाच होता, की सीसीटीव्हीमध्ये जर कुठलाही त्या ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ होत असेल, हं. मतांची चोरी होत असेल किंवा एक व्यक्ती 4 वेळा जर मतदानासाठी जात असेल, तर ती चोरी पकडण्यासाठी किंवा त्या ठिकाणी होणारा गोंधळ त्याचा पुरावा असला पाहिजे यासाठी सीसीटीव्ही फुटेज लावले गेलेत. आता सीसीटीव्ही फुटेज जर इन्स्टॉल नसते, तर चंदीगडमध्ये महानगरपालिकेच्या हं. निवडणुकीदरम्यान तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याने जे काही मताची त्या ठिकाणी अफरातफर केली किंवा स्वतःच मतं त्या ठिकाणी जी काही दिली, ते सीसीटीव्ही फुटेजमधूनच लक्षात आलं. हं. हं. मग असं असताना ठीक सीसीटीव्ही आहे. फुटेज नक्कीच महत्वाचं आहे. त्याला कुठेतरी बरं. महिलांचीच सीसीटीव्ही फुटेज का द्यायची? हं. प्रायव्हेट ते तो व्हिडिओ आहे, असं म्हणून निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वक्तव्य करतंय ते खरोखर हास्यास्पद आहे. बरं. महिलांचं मला असं वाटतं, की त्याला कुठलाही नकार नसेल. कारण महिला असो की पुरुष असो मत हे प्रत्येकाला देण्याचा अधिकार आहे आणि ते नाही, मत हे त्या ठिकाणी एक्सप्लेनेशनवर योग्य दिलं जातंय का? निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात.